मिरजेतील पद्मा लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू. 2 दिवसांपासून महिलेसोबत होता वास्तव्यास. स्टेशन रोडवर असणाऱ्या पद्मा लॉजमध्ये गेल्या 2 दिवसांपासून एका महिलेसोबत थांबलेल्या तरुणाचा रात्री संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली. या घटनेमुळे मिरज परिसरात आणि स्टेशन रोड भागात प्रचंड खळबळ उडाली. प्रकाश शिवाजी चव्हाण, वय अंदाजे 32, राहणार दरीबटची, तालुका जत असे मृत तरुणाचे नाव. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 2 दिवसापूर्वी प्रकाश चव्हाण हा राजश्री दीपक पवार नावाच्या महिलेसोबत पद्मा लॉज येथे खोली घेऊन राहण्यास आला होता. आज सकाळी संबंधित महिलेनं प्रकाश चव्हाण याच्या नातेवाईकांना फोन करून तो मृत झाल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीनं लॉजवर धाव घेतली. लॉजमधील खोलीत भाडेकरूचा मृत्यू झाल्याचे समजताच लॉज व्यवस्थापनाची मोठी धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण केलं. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत खोलीची कसून चौकशी केली, तपासणी केली. तेथील काही संशयास्पद वस्तू आणि नमुने तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलेला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.